राधानगरी इथल्या जेनेसिस कॉलेजच्या सभागृहात मराठी अध्यापक संघाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मराठी भाषा विद्यार्थी शिक्षक, मराठी विषय शिक्षकांसह मुख्याध्यापक आणि निवृत्त शिक्षकांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्याची जबाबदारी मराठी अध्यापकांची असल्याचं सांगितलं। शाळेतील भाषा शिक्षक हा केवळ शिक्षक नसतो, तर तो संस्कृतीचा वाहक असल्याचं प्राध्यापक डॉक्टर कांबळे यांनी सांगितलं। एका बाजूला मराठी भाषेकडे बघण्याची आपली दृष्टी, एका बाजूला मराठीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे तर नेहमी तो दुय्यम आहे। मी तर म्हणतो या देशामध्ये गणिताचा विषय गणित शिकवतो, बघा गणिताचा शिक्षक गणित शिकवतो, शास्त्राचा शिक्षक शास्त्र शिकवतो, भूगोलाचा शिक्षक भूगोल शिकवतो, इतिहासाचा शिक्षक इतिहास शिकवतो। त्यांचं शिकवणं ज्ञानापुरतं मर्यादित असतं, त्यांचं शिकवणं अभ्यासापुरतं मर्यादित असतं। आणि मराठीचा शिक्षक हा रूढी शिकवतो, परंपरा शिकवतो, कुलाचार शिकवतो, व्रत शिकवतो, वैकल्य शिकवतो, संहिता शिकवतो, ज्ञान शिकवतो। मराठीचा शिक्षक हा नुसता शिक्षक नसतो, तो भाषेचा वाहक असतो, तो संस्कृतीचा वाहक असतो। संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्याचं सगळ्यात मोठं काम तुम्ही करत असेल तर माझा मराठीचा शिक्षक। यावेळी गट शिक्षण अधिकारी दीपक मेंगाने, जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्राचार्य शोभराज माळवी, जी.आर. पाटील, अशोक शिर्के, सचिव शशिकांत बैलकर, कार्यवाह सुरेश पाटील, अध्यापक संघाचे अध्यक्ष आर.एस. पाटील, उपाध्यक्ष बबन कानकेकर, पी.आर. पाटील, मारुती मांगोरे, ए.वाय. पाटील, जीवन जाधव, पी.जी. पाटील, संभाजी बळीप, शीतल रावराणे, श्रीकांत रायकर, यू.एस. कांबळे यांच्यासह अध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते।